नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या 22 जुलै 2026च्या पीक विमा योजनेशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आपण पुन्हा एकदा हजर आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा प्रीमियम दरांवरून सुरू झालेला मोठा वाद, तसेच फळबाग विमा नोंदणीच्या मुदतीबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, खरीप 2026-27 पीक विमा नोंदणीची अंतिम तारीख आणि शेतकऱ्यांनी पुढे नेमके काय करावे. ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर चंद्रपूर जिल्ह्यात पीक विमा प्रीमियम दरांबाबत आता मोठा वाद निर्माण झालेला आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात आकारल्या जाणाऱ्या प्रीमियम दरातील मोठ्या तफावतीवर गंभीर आक्षेप आता नोंदवलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात भात पिकासाठी शेतकऱ्यांकडून सुमारे 1300 प्रति हेक्टर प्रीमियम आकारला जात आहे. मात्र शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात त्याच भात पिकासाठी केवळ 512 प्रति हेक्टर प्रीमियम आकारला जात असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. ओके, आता फक्त भातच नाही तर कापूस आणि सोयाबीन पिकांसाठीही चंद्रपूर जिल्ह्यात इतर शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक प्रीमियम आकारला जात असल्याचा मुद्दा जो आहे त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आता सध्या निर्माण झालेले आहे. कारण जास्त प्रीमियम भरावा लागत असल्याने अनेक लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना पीक विमा घेणे आर्थिकदृष्ट्या आता कठीण जात आहे. याचा परिणाम असा होऊ शकतो की अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून दूर राहतील आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांना आर्थिक संरक्षण मिळणार नाही आहे. ओके, आता याचा परिणाम असा होऊ शकतो की अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून दूर राहतील आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांना आर्थिक संरक्षणसुद्धा मिळणार नाही. आणि याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारकडे महत्त्वाची मागणी केलेली आहे. त्यांनी चंद्रपूरसह इतर जिल्ह्यातील पीक विमा प्रीमियम दरांची तातडीने पुनर्तपासणी करावी आणि जिल्हानिहाय असलेली दरातील विषमता दूर करावी अशी सुद्धा त्यांनी मागणी आता केलेली आहे. ओके, आता नंतरची एक अपडेट आहे महत्त्वाची, ती म्हणजेच की फळबाग संदर्भातली. राज्य सरकारने फळबाग विमा योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा दिलेला आहे. फळबाग विमा नोंदणीची अंतिम मुदत आता 31 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ओके, यामुळे होणार काय, आंबा, डाळिंब, द्राक्ष, संत्री, मोसंबी आणि इतर फळ पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याची अतिरिक्त वेळ आता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही आहे त्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. आता खरीप 2026-27 पीक विमा नोंदणीबाबतची माहिती आहे. म्हणजेच की खरीप हंगाम 2026-27साठी पीक विमा नोंदणी देखील 31 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. ओके, अजून वेळ गेलेली नाही आहे, तुम्ही करू शकता या सर्व गोष्टी. आणि अंतिम मुदतीची शेतकरी मंडळींना वाट न पाहता मात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी त्यांची पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून कोणतीही तांत्रिक अडचण किंवा विलंब तुम्हाला होणार नाही. ओके, आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांनी पुढे नक्की काय करावे. ओके, आता सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील पीक विमा प्रीमियम दरांची माहिती जिल्हा कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक किंवा संबंधित बँकेतून तुम्ही निश्चित करून घ्या. पीक विमा अर्जासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत तुम्ही तयार ठेवा. जर तुम्ही अद्याप पीक विम्यासाठी अर्ज केला नसेल तर 31 जुलै 2026 पूर्वी नोंदणी पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करून घ्या. आज तारीख आहे 22 जुलै. 22 जुलै ते 31 जुलै असे काही जास्त दिवस उरलेले नाही आहेत आणि या मधल्या दिवसांमध्ये तुम्ही हे सर्व कामे पूर्ण करून घ्या. कारण की अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार ठरतो. म्हणूनच पात्र असलेल्या शेतकऱ्याने, प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. आणि अशाच पीक विमा योजना, शेतकरी योजना, कृषी विभागाच्या निर्णयांबाबत आणि महाराष्ट्रातील ताज्या कृषी अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही जी माहिती आहे ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.